काय काय पब्लिक भागात खळबळ. घरातनं बाहेर पडलो, गाडी घेऊन पुढे गेलो, तोपर्यंत गाडी झाली पंक्चर काढायला काय वेळ नव्हता आपल्याकडे. म्हणलो गप ऍक्टिव्हा घेऊन जाऊया. हिला पण बसून बसून कंटाळा आलेला. म्हणलं हिला जाऊन मस्तपैकी फिरून घेऊन येऊया. हिला फिरवायला काय नाही हो, खरी आपल्या कामाला परवडायची नाही. आज आपल्याला जायचं होतं पट्टणकडोलीला. त्यात आज जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असल्यामुळे आपल्याला बघूया कॉल मिळतात का नाही. त्यात ऊन पण मस्तपैकी चरचरीत पडलेलं. क्लायमेट पण एकदम क्लास होतं, एकदम भारी वाटत होतं. आता आपण आले पट्टणकडोलीमध्ये. जसा पोलिसांचा बंदोबस्त होता सगळीकडे. ही अशी सगळी जनता वोटिंगला जात होती. म्हणलं होतं आपलं काम चालू करूया. विवेक सरांचा कॉल करून मगदूम सरांच्या कॉल आलो. तो कॉल केला. तो कॉल करून योगेश सरांच्या कॉल आलो. लास्टचा 2 कॉल राहिलं होतं आपलं. त्यात आज आपल्याला एक डॉक्टरांचा बर्थडे करायचा होता. मग आलो बेकरीमध्ये केक घ्यायला. केकची एवढी काय व्हरायटी नसल्यामुळे पिस्ता फ्लेवरचा केक घेतल्याने आलो. तर म्हणले मी आधी पुढे जाऊन बघतो डॉक्टर आहेत काय, कारण की काल आपण रिटर्न केक घेऊन परत गेलो होतो. इलेक्शन असल्यामुळे डॉक्टरांनी सगळ्या स्टाफला सुट्टी दिली होती. डॉक्टर पण एकटेच होते हॉस्पिटलमध्ये. मासा मस्तपैकी आम्ही सेलिब्रेशन केलं डॉक्टरांचं. डॉक्टर पण खुश, आम्ही पण खुश आणि कंपनी पण खुश. सरांना सोडलं आणि बाहेर पडलो. तर भावाचा व्लॉग आवडला असं लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. तर आपल्याला अजून घरी जाऊन पंक्चर काढायचे आहे. रोज आपल्याला ऍक्टिव्हा परवडणार नाही. घरी आलो, जेवण बिवून मस्तपैकी आवरून बाहेर पडलो. असं ढक्कलगाडा करत करत कसं तर आलो ढकलत चौकात. काकांनी गाडी घेतली पंक्चर काढायला. पंक्चर काढून तर झाली गाडी. दुष्काळात माझा 12वा महिना नाही, माझा 18वा महिना आहे. गाडीचा फोक्स तुटल्यामुळे परत गाडी पंक्चर झाली का बोंबलायचं. काकाने पूर्ण चाक काढलं, ते फोक्स काढला घुसलेला आणि परत पंक्चर काढली. त्याला जो वाघाचा पगार एक झालेला नाही, त्याचा निहन साडेसाठी मागं लागला का बोंबलायचं. देव पण एक सुखाना जगू देत नाही, काय समजतच नाही. उभारून झिंगून वैतागला. फायनली 2 तासानंतर आपली गाडी तयार झाली.